नमस्कार माऊली, नमस्कार. कशी काय आहे प्रकृती तुझी? छान ना माऊली? राहून राहून मला तुला हाच प्रश्न विचारावासा वाटतो की तुझ्या चेहऱ्यावर एवढं समाधान येतं तरी कुठून? अर्थात आयुष्यभर तू इतरांच्या सुखासाठी, आनंदासाठी असं आपलं आयुष्य व्यतीत केलंस. या सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. तशी भगवंताची सुद्धा तुझ्यावरती पूर्ण कृपा आहे. माऊली, आयुष्यामध्ये या परोपकाराला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे मनुष्यानं स्वतःसाठी काहीच करू नये असं नाही, पण त्यापेक्षा इतरांच्यासाठी, आपल्या माणसांच्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त कार्य करावं. तेच खरं आयुष्य. ह्याच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली दाखवणारं एक महत्वाचं व्रत म्हणजे बुध बृहस्पतीचे व्रत. आपण या भागात या व्रतामागची कहाणी बघणार आहोत. किती बाई हा गोंधळ म्हणायचा? तुमचा प्रवास म्हटला ना म्हणजे माझीच तारांबळ असते जणू. हे घ्या, ह्यामध्ये सगळे धान्य आणि सर्व अन्नाचे जिन्नस आहेत. अगं पण एवढे कशाला? कशाला म्हणजे? अहो, अनोळखी गावी प्रवासाला जात आहात. आधीच त्याबद्दल फारशी काही माहिती नाही. तिथे जाऊन अन्नाची चौकशी, अन्नासाठी फिरफिर कशाला करायला? प्रवासात नसता चिंता नकोच. खरे तर हा प्रवासच नको असे वाटते बघ. खरे सांगायचं तर तुझा हा विरह इतके दिवस सहन करायचा हीच एक मोठी परीक्षा आहे. तू घरी नसलीस की माझं जगणं असह्य होऊन जातं. आणि इथे तर इतक्या लांबचा प्रवास आहे. मग तर असे कसे? जावे तर लागेलच. कर्तव्यापुढे विरह मोठा नाही काय? असे मला इतके मौल्यवान धडे देत आहेस. मला सांग, माझी आठवण नाही येणार तुला? जो त्रास मला होतोय तो तुला नाही होणार? मुळीच नाही येणार आठवण. आणि जेव्हा आठवण येईल तेव्हा मी आकाशातल्या चंद्राकडे बघेन आणि केवळ तुमचे डोळे आठवत राहीन. तुला येईल का नाही माहिती नाही. मला तर तुझी आठवण प्रत्येक श्वासागणिक येत राहील. किंवा असंही म्हणू शकतेस की जोपर्यंत तुझी आठवण राहील तोपर्यंतच माझे श्वास चालू राहतील. कल्याण, पिताश्री. कल्याण, अरे किती प्रतीक्षा करायची तुझी? आता तुझ्यामुळेच विलंब होतो आहे बरं प्रवासाला. होय पिताश्री, सगळे आटोपून झालेलेच आहे. वा, उत्तम. आणि हे घे, या धन आहे सुवर्ण मुद्रा. नीट जपून ठेव. धन? पण हे कशाला? अरे कशाला म्हणून काय विचारतोस? व्यापारासाठी दूरदेशी जातो आहेस, सोबत काही धन नको? आणि आलाच उद्या काही प्रसंग, लागला करायला काही खर्च, तर कुठून आणणार आहेस? तेव्हा वडीलधारी म्हणून माझे अनुभवाचे 2 बोल ऐक. हे असू दे तुला. आणि हो, आता पती पत्नी म्हणून तुमचे जे काही प्रेमाचे 2 शब्द असतील ते बोलून घ्या. मी बाहेर प्रतीक्षा करतो. काय सुनबाई? पिताश्री,
मी प्रवासाला गेल्यानंतर तुला माझी आठवणच येणार नसेल तर प्रवासावरून परत यायचंच कसं नाही का? चेष्टेत देखील पुन्हा असे बोलू नका. आणि तुम्ही परत नाही आलात तर तुमचा माग काढत 7 समुद्र 7 पर्वत पार करावे लागले तरी करीन. नाही, तू असा विचार देखील मनी आणू नकोस. मी निश्चितच परतेन आपल्या पुनर्मिलनासाठी. आणि हे पहा विष्णू, मौल्यवान सामानाची नीट काळजी घ्यायची. ऐकलत का? कल्याणचा हा व्यापारी प्रवास किती काळाचा आहे म्हणावा. माझ्या तर जीवाला नुसता घोर लागलेला आहे बाई. कुणास ठाऊक. अहो, आपल्याला तर हे देखील माहित नाही की तो कोणत्या कोणत्या गावांना भेटी देणार आहे, काय व्यवहार करणार आहे. त्याचे तोच उत्तम सांगू शकतो बघा. चला आता निघण्यासाठी आमची स्वारी अगदी सज्ज आहे बरे का? अरे हो, एक राहिलेच. आता काय? अरे नकुल, हे नकुल. हा दादा. अरे सगळं साहित्य गाडीत ठेवलंस? हो हो, इतकंच राहिले, लगेच ठेवतो. हा बर. तुझा हा नकुल म्हणजे अत्यंत विश्वासू दास आहे बघ. कुठलंही काम म्हणजे कुठलंही काम याला दिलं की तो प्रामाणिकपणे करणार हे नक्की. अगदी आपल्या घरादाराचा सगळा कारभार जरी याला सोपवला ना तरी आपण निश्चिंत राहू शकतो, नाही का? नाही पिताश्री, नकुल हा, त्याला मी दास मानत नाही. तो माझा जीवाभावाचा सखा आहे. माझ्या बरोबर प्रत्येक वेळी तो असतो. त्याच्या असल्याने मला किती आधार मिळतो. खरंय नकुल. हा दादा. ऐकलंस का? काय दादा, तुम्ही पण माझी चेष्टा करताय. अरे खरंच. असो, तुला काही विश्वास बसणार नाही माझ्यावर. बर, मी निघतो. आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू देत. आणि माझ्या पश्चात या घराकडे काहीही चिंता नको, आम्ही आहोत ना. घराची आणि सगळ्यांची काळजी आता अजिबात करायची नाही. बघ, इतके सगळे जण तुझी काळजी करत असताना मी परत यावे असे कसे? अरे, तुझ्याशी तिचे जे नाते आहे ते आमच्याशी कसे असेल? भिक्षाम दे माई, भिक्षाम दे. उर्मिला, त्यांच्यासाठी काही आणा. बाबा, आमचा हा पुत्र मोहिमेसाठी परराज्यात निघाला आहे आणि अशा प्रसंगी आपले येणे शुभशकून मानला जातो. आपण कृपया त्यास आशीर्वाद द्यावा. जातो आहेस पोरा तू प्रवासाला, यश मिळो तुला, हीच प्रार्थना. उर्मिला, तू अजून इथेच? अद्याप भिक्षा का नाही आणली? अहो, मी सांगितलं आहे वरुणिकाला. वरुणिका, अगं हे वरुणिका, अगं आणलीस की नाही भिक्षा? का घरातच झोपा काढत बसलीस? काय बाई करावे, आता सगळं काम मलाच करावे लागतंय की काय?
महाराज, आपलं या भिक्षेने काही समाधान झालं नसेल तर आपण पुन्हा यावे. हा, चला, आता अधिक विलंब नको. मी कल्याणला वेशीपर्यंत सोडून येतो. अरुंधती बाळा, माझी झोळी दे बघू. काय ग, त्या भिक्षेकरूला द्यायला धान्य काही तुझ्या बाहेरवरून येतं की सर्व काही विनामूल्य मिळालंय? सांग की, आता का तोंड शिवलंय तुझं? होय का? मग तुम्ही पुन्हा पुन्हा 2-2 वेळा हाका मारण्याची गरज काय होती? मी नसते आले बाहेर, नसती दिली भिक्षा. बरोबर, म्हणजे सर्वांची दूषणे मलाच ऐकावी लागली असती. आणि इतकाच माझ्यावर विश्वास नव्हता तर तुम्ही स्वतः यायचे आणि हवे तितके धान्य द्यायचे, म्हणजे काही प्रश्नच आला नसता. त्यापेक्षा तू तुझ्या पती बरोबरच जायचं होतं घर सोडून, म्हणजे सगळे प्रश्नच मिटले असते. या स्वरयंत्रावर अधिक ताण देऊ नका, समजले? कोणी ऐकले काही तर त्रास तुम्हास होईल. आणि माझा पती तुमचाच पुत्र आहे. हे एवढे मोठे ऐश्वर्य सोडून गेलाय अरण्यात, आणि मी का जाऊ? मला ह्या ऐश्वर्यातच जगायचे आहे आणि आयुष्यात हेच महत्वाचे आहे. तेही आहेच म्हणा. मला देखील समजत नाही, कल्याण गेला कशाला? बरं, गेला तो गेला, ह्या अरुंधतीला सोडून गेला. ती एक पिढा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला सुख मात्र काही देणार नाही. तेच तर, आधीच ती या घरात आहे म्हणून मला त्रास आहेच, आणि त्यात तू असे हे दान धर्म जर करायला लागलीस तर वाटोळे हे पक्के आहे. अगं, एवढं ऐश्वर्य टिकून आहे कारण आम्ही ते असं वाटून टाकलेलं नाही, समजलं? मला देखील माहित आहे ते, आणि काही काळाने तो भिक्षेकरी येईलच, तेव्हा आपण बघू काय करायचं ते. परंतु मला भय इतकेच वाटते की आपल्या या कार्यात अरुंधती काही नाट लावते की काय. असे कसे होईल? तिला जाणून बुजून प्रत्येक व्यवहारापासून लांब ठेवले आहे. तिला ह्यातील काहीही माहित नाही. बस दादा, थांबा. पिताश्री, आपण विनाकारण इथवर यायचे कष्ट घेतले. तसे नव्हे, तुला वेशीपर्यंत निरोप द्यायला येण्याचे आणखीही एक महत्वाचे कारण आहे. होय, मला कल्पना आहे. आपण सांगायची आवश्यकता नाही. तुमचे मन मी जाणतो. त्यागराज, तुझा ज्येष्ठ बंधू, सोन्यासारखा संसार सोडून निघून गेला. कुठे असेल, कसा असेल, काही ठाऊक नाही. तुझ्या या प्रवासाच्या निमित्ताने तो कुठे गवसला तर बरे होईल. नाही, मला मान्य आहे तुझे प्रयोजन निराळे आहे, पण तरी देखील
हा विचार मनात कायम असू द्यावा. होय पिताश्री, हा विचार कायमच माझ्या मनात राहील. काळजी करू नका. आणि बरं का मालक, त्यागराज दादा सापडले हा, आणि त्यांनी यायला नकार दिला तर तुम्ही बघाच मी काय करतो ते. असे 2 पेटारे वाहून आणीन. एकात त्यागराज दादाला भरीन आणि एकात त्याचे साहित्य भरीन आणि तो का नाही घेऊन येईन. येतो पिताश्री. नमस्कार. यशस्वी भव. चला मालक, येतो. नकुल, काळजी घे रे सगळ्यांची. हो हो. आता जोपर्यंत हे परत येत नाही तोपर्यंत ह्याचीच सोबत आहे. कसे सांगू, मी किती गुंतले आहे ह्यांच्यात. मी शरीराने इथे असले तरी मन मात्र कायम त्यांच्याच पाशी असते. म्हणून मला असेच वाटते की ह्या प्रतिमेशी जरी संवाद साधला तरी माझे भाव, माझे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि माझी तळमळ बघून दुसऱ्याच क्षणी ते येथे येतील. माऊली, भिक्षा मागणं हे आपण अत्यंत दुर्दैवी असं लक्षण समजतो. ज्याच्यावर आत्यंतिक दारिद्र्य ओढवलेलं असतं त्याला समाजात इतरांच्याकडे भिक्षा मागत आपलं आयुष्य ढकलावं लागतं. पण याच्या उलट पाहता एखाद्या गरजू माणसाला दान करणं किंवा त्याला भिक्षा देणं हे अत्यंत मोठं पुण्यकर्म मानलं गेलंय. कारण आपल्या या सत्कर्मामुळे कोणीतरी जिवंत राहू शकतं, कोणाच्या पोटी 4 घास जाऊ शकतात. वैद्य जसं एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवतो तसं आपण देखील एका भल्या माणसाचे प्राणच वाचवत असतो. तेव्हा दानधर्म करायची कुठलीही संधी आपण चुकवता कामा नये. नाही तर भगवंत देखील आपल्यावर अशी दुर्दैवी परिस्थिती आणल्या वाचून राहायचे नाहीत. म्हणून म्हणतो, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.